तुम्हाला सांगणार आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज कसं करायचं. सगळ्यात पहिला स्टार्ट बटन मध्ये जायचं, तिथून वर्ड वर जायचं. त्यावर तिथं होम मध्ये जाऊन न्यू मध्ये जायचं आणि ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं. मला समजा आता मी माझ्या चॅनलचं नाव टाकतो. तुम्हाला सगळ्यात काही करायचं असेल, जर तुम्हाला हे फॉन्ट स्टाईल चेंज करायची, सिलेक्ट करायचं, जे टाईप केलं ते सिलेक्ट करायचं. इथे जाऊन तुम्हाला पाहिजे ते फॉन्ट स्टाईल घेऊ शकता. मी घेतो टेक्स्टची साईज, पण तुम्ही असंच पहिलं सिलेक्ट करायचं वर्डला आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही साईज चेंज करू शकता. जसं की मी आता केली. परत त्याला समजा अलाइनमेंट करायची, जस्टिफाय करण्यासाठी इथं. परत जर राईट साईड द्यायचं असेल तर अलाइन राईट, सेंटर पाहिजे असेल तर सेंटर. परत लेफ्ट साईडसाठी अलाइन लेफ्ट करण्यासाठी लेफ्टला. मग पहिले सेंटरला ठेवू. परत तुम्हाला अजून इकडून सुरुवात करू. आम्ही कट, कॉपी, पेस्ट सगळं काही करू शकतो. इथं पेस्ट आहे. इथून फॉन्ट स्टाईल, परत इथं बोल्ड करण्यासाठी इथं बोल्ड ऑप्शन दिलं आहे. इथं इटॅलिक करण्यासाठी इथं अंडरलाईन. पुढे जाऊन ते आडवे लाईन येते ते टेक्स्टला, ते करू शकता. परत खाली समजा टू द बेस घ्यायचं असेल तर इथं, टू द स्क्वेअर घ्यायचं असेल तर इथं. परत तुम्हाला फॉन्ट स्टाईल एकतर मोठी किंवा छोटी काय करायची असेल ते इथून करू शकता. परत अजून इथून ग्लो इफेक्ट देऊ शकता. ही सगळी देऊ. त्यानंतर तुम्हाला अजूनही खूप काही फीचर्स आहेत. इथून तुम्ही टेक्स्टचा कलर चेंज करू शकता. इथून तुम्ही बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता. त्यानंतर इथून बुलेट्स देऊ शकता. समजा तुम्ही मल्टिपल वर्ड्स टाईप केले असतील तर बुलेट्स देऊ शकता. त्यानंतर नंबरिंग करू शकता. समजा आता 1 2 3 4 जे काही तुम्हाला नंबरिंग आहे नंबरिंग करू शकता. इथूनही तेच आहे ते सगळं नंबरिंगचं. तर तुम्ही जस्टिफाय ते आताच मी तुम्हाला सांगितलं. तर इथून तुम्ही बॅकग्राऊंड पूर्ण जे ऑल ओव्हर टेक्स्टचे जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर इथून लाईन स्पेसिंग. तर तिथून तुम्ही ते समजा तुम्हाला हे करायचे बॉर्डर टाकायची, ऑल बॉर्डरवरून बॉर्डर टाकू शकता. तसे तुम्हाला अशा टाईपमध्ये बॉर्डर, ज्या टाईपमध्ये तुम्हाला बॉर्डर पाहिजे आणि काहीच नसेल पाहिजे तर नो बॉर्डर करू शकता. त्यानंतर इथं जस्टिफायचा ऑप्शन आहे. परत इथून पुढे गेल्यावर इथून तुम्ही हे सगळं काही म्हणजे तुम्हाला कशामध्ये कोणत्या टाईपमध्ये पाहिजे ते तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर इथं फाइंडचे, समजा मला एखादा वर्ड फाइंड करायचा आहे तर तो वर्ड आहे जय. तो मी टाईप केला तर तो फाइंड होणार. जर त्याला तुम्हाला रिप्लेस करायचं आहे तर फाइंड अँड रिप्लेस फीचरने रिप्लेस तो करू शकता. त्याचे मल्टिपल वर्ड्स तुम्ही एका वेळेला चेंज करू शकता. तर ते रिप्लेसचं ऑप्शन आहे बघा. इथून सुद्धा समजा इथे जय वर्ड आहे तर आम्हाला रिप्लेस करायचे एक वर्ड, ते पण तुम्ही करू शकता. रिप्लेस किंवा जास्त वेळा यूज झाला असेल तर रिप्लेस ऑल करून करू शकता. नाही पण मला सध्या जस्ट ठेवायचे, टेक करावं लागेल. रिप्लेस ऑल सुद्धा करू शकता एकाच वेळेला. ओके. तर मला इथं एकच पाहिजे. इन्सर्ट मध्ये जाऊन इथं कव्हर पेज आहे. इथून तुम्ही समजा अशा याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला, ज्या टाईपमध्ये पाहिजे थोडक्यात तो टाईप करू शकता. आणि जर तुम्हाला काहीच नसेल पाहिजे तर रिमूव्ह करंट कव्हर पेज करू शकता. पूर्ण रिमूव्ह होईल. त्यानंतर
इन्सर्टमध्येच पुढं पेज ब्रेक आहे. जर तुम्हाला एखादा पेज ब्रेक करायचे, डबल पेज करायचे तर तेही तुम्ही करू शकता. परत इथं टेबल, इन्सर्ट टेबल. जर तुम्हाला वरती टेबल इन्सर्ट करायचा आहे तोही तुम्ही इन्सर्ट करू शकता. किती बाय कितीचा पाहिजे तुमच्यावर डिपेंड करतं. समजा इथं काय टाकलं मी, इथं काय टाकलं, तर असं करू शकता. परत तुम्ही टेबलचे ते चेंजेस करू शकता, काही असतील ते. तुम्हाला पिक्चर टाकायचे आहे, ऑनलाईन पिक्चर्स स्टॉक इमेजेस. समजा तुम्हाला इथून काही इमेज टाकायचं, हे इमेज टाकायचे, तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता पेजवर. त्याला इकडे तिकडे त्या पेजवर शिफ्ट सुद्धा करू शकता. तुम्हाला डिव्हाइस म्हणून टाकायचे ते ऑप्शन पण आहे की दिस फ्रॉम दिस डिव्हाइस म्हणून. एकदम पिक्चर फॉर्मॅट येतो, मग तुम्ही कलर वगैरे हे सगळं काय ऍडजस्ट करू शकता. इन्सर्ट मध्ये जाऊन पुढे गेला शेप्स आहे. तुम्हाला शेप इन्सर्ट समजा चौकोन इन्सर्ट करायचं, असं करून चौकोन इन्सर्ट करून त्याच्यामध्ये आपल्याला काही नाव वगैरे टाकायचे ते सगळं आपण करू शकतो. अजून पुढे गेल्यानंतर 3D मॉडेल्स ते तसंच आहे. स्मार्ट आर्ट म्हणजे तुम्हाला समजा असे काही ब्रॅकेट्स वगैरे टाकायचे ते ब्रॅकेट्स तुम्ही टाकू शकता. परत पुढं चार्ट आहे. म्हणजे तुम्हाला मार्केटिंगचं काही करायचे तर असे चार्ट इन्सर्ट करून तुम्ही त्याला म्हणजे स्टार्ट इन्सर्ट केल्यानंतर त्याला व्हॅल्यू भेटून तेही करू शकता. अजून स्क्रीनशॉट ऍड करायचा, स्क्रीनशॉटही ऍड करू शकता. बघा इथे स्क्रीनशॉट ऍड झाला. परत तेच अजून पुढे गेल्यानंतर लिंक ऍड करू शकता, बुकमार्क ऍड करू शकता, क्रॉस रेफरन्स ऍड करू शकता. परत हेडर फुटर हे सगळं काही तुम्ही आता प्रॅक्टिकली बघून शकता करून की सगळं व्यवस्थित वर्क करते का. हेडर फुटर पेज नंबर देऊ शकता. समजा मला बॉटम ऑफ द पेजला पेज नंबर द्यायचे तर पेज नंबर द्या. बघा इथं फुटरमध्ये आणि इथं पेज नंबर आले. परत तिथूनच आपण थोडंसं अजून पुढे गेलो का पेज नंबर आला तर टेक्स्ट बॉक्स ऍड करू शकतो. इथून समजा तुम्हाला सिंपल टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आहे तर इथून तुम्ही टेक्स्ट बॉक्स ऍड, एक मिनिट, इथून तुम्ही टेक्स्ट बॉक्स, इथं टेक्स्ट बॉक्स ऍड झाला. टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला जे काही टाकायचं आहे ते सगळं काही तुम्ही टाकू शकता. परत ते अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर वर्ड आर्ट म्हणजे इथं पण ते मगाशी तुम्ही पाहिलं तेच सगळं काही वर्ड आर्ट देऊ शकता वगैरे. इथून सिग्नेचर लाईन वगैरे म्हणजे तुम्ही साईन करून ऍड करू शकता पेजवरती. डेट अँड टाइम टाकू शकता, ऑब्जेक्ट टाकू शकता. तर ते इक्वेशन्स असतील काही असे समेशन वगैरे सगळे इक्वेशन ऍड करू शकता. त्यानंतर सिम्बॉल ऍड करू शकता. बघा इथे सिम्बॉल ऍड झालाय, खाली दाखवतो. बघा इथं सिम्बॉल ऍड झालाय, त्याचे सिम्बॉल ऍड करू शकता. त्यानंतर ड्रॉ पिक्चर मध्ये तुमचं हे ड्रॉ सगळं माहिती असेल किंवा रुलर लावून आपण हे पण करू शकतो की लाईन मारायची समजा रुलर लावला. त्यानंतर पेन घेतला आणि तिथून एकदम स्ट्रेट लाईन मारू शकता, म्हणजे समजतंय ना. त्यानंतर रुलर परत क्लिक करून रुलर गायब करू शकता, लाईन मारू शकता. परत इंक रिप्ले वगैरे हे सगळं गायब करू शकता. पुढे जाऊन डिझाईन मध्ये जर तुम्हाला अशी डिझाईन समजा काही टायटल करून काही लिहायचे तर असे टायटल वगैरे करून करू शकता. परत पुढे त्याला कलर्स, फॉन्ट, इफेक्ट, परत अजून पॅराग्राफ स्पेसिंग वगैरे, वॉटरमार्क देऊ शकता. समजा वॉटरमार्क द्यायचे मला, डू नॉट कॉपी, तर असा हे बघा बॅकग्राऊंडला थोडं थोडं दिसतोय असा वॉटरमार्क देऊ शकता. पुढे तेच पेज बॉर्डर्स वगैरे पेज बॉर्डर ऍड करू शकता इथून.
समजा मला ही पेज बॉर्डर ऍड करायची आहे, तिथं जाऊन ओके केलं, पेजला बॉर्डर आली. मग पुढे गेलं लेआउट मध्ये, तरी तो मार्जिन्स, पेजचे मार्जिन, मार्जिनच्या बाहेर तुम्ही काही करू शकत नाही. ओरिएंटेशन लँडस्केप ठेवायचं की पोर्ट्रेट म्हणजे उभा, लँडस्केप म्हणजे आडवं. परत साईज, तुमची पेजची साईज कसं म्हणजे A4, A5, BSD 12, परत लेटर स्टेटमेंट वगैरे. कॉलम किती ठेवायचे तुम्हाला याच्यामध्ये ते पण करू शकता. पेज ब्रेक, लाईन नंबर्स वगैरे सगळं काही तुम्ही ऍड करू शकता. नंतर रेफरन्सेस सगळं तुम्ही हे सगळं ट्राय करू शकता. म्हणजे तुम्हाला म्हणजे बेसिक ज्या गोष्टींची गरज असते आपल्याला सगळं काही सांगितलेलं आहे. तर पुढे जाऊन रिव्ह्यू मध्ये स्पेलिंग, समजा काही स्पेलिंग चुकला असेल, समजा मी तर काही चुकीचं टाईप करत राहिलो, समजा शेअरचं स्पेलिंग आहे SHAIR, पुढे झालं SHARI. ते रेड आता नाही आले, पण रेड लाईन येते. एक मिनिट. इथे जाऊन तुम्ही स्पेलिंग आणि ग्रामर्स चेक करून ते स्पेलिंग चुकले असेल ते रीड करू शकता. परत इथून व्ह्यू तुम्ही रीड मोड मध्ये केलं तर फुल स्क्रीन दिसतं. परत तुम्हाला इथून प्रिंट करायचा ऑप्शन दिलेला आहे. रीड मोड बंद करण्यासाठी तुम्हाला इथं जाऊन, एक मिनिट, तुम्हाला परत मागे व्ह्यू मधून इथं सुद्धा कोणता मॉड लावायचा वगैरे, एडिट डॉक्युमेंट केला का, परत आहे तिथे येऊ आपण. परत साईड टू साईड मोड म्हणजे ही स्क्रीन साईड टू साईड दिसणार, ते ऑप्शन आहे. तर ते पुढचे काही एवढे महत्वाचे नाही. हेल्प मध्ये पण हे कॉन्टॅक्ट सपोर्ट वगैरे. आणि समजा एखादा पिक्चर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर त्या पिक्चरचा फॉर्मॅट चेंज करण्यासाठी इथं त्याला बॉर्डर वगैरे, आता ब्लॅक बॉर्डर, असं काही करायचं असेल ते तुम्ही सगळं करू शकता. तर मित्रांनो, हा झाला आपल्या व्हिडिओचा शेवट. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टेक विथ जय.